पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय इथे समोर बँकेत चाललोय मी, तू इथेच थांब। अद्वैत साहेबांना किती त्रास होतोय या सगळ्याचा। हे सगळं लवकर संपायला हवं। त्यांना अशा अवस्थेत नाही बघवत। त्रिनयना देवीच्या 3 महाशक्ती भूमी, अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहे। मी इथे कशी आले? मी इथे कशी आले? बोल, काय म्हणतेस? कशी आहेस? काम झालं की नाही तेवढं सांग। वेळ वाढवून मिळणार नाहीये तुला आता। वेळ वाढवून मागतच नाहीये मी। आणि काय, वेळेच्या आधी काम पूर्ण करण्याची सवय मला अगदी लहानपणापासूनच आहे। तुला एक गुड न्यूज द्यायला फोन केलेला आहे। तू आता ताईला भेटण्याची काही गरजच नाहीये, कारण ताई स्वतःच तयार झाली। फक्त एकदा पैशाचं काय आहे तेवढं फक्त बघतो आणि मग तुम्हा दोघींची भेट घडवून आणतो। हा, मला आता काय झालं होतं? आता काहीतरी घडत होतं, पण काय? असं का झालं? देवी यांनी संकेत सुद्धा नाही दिला। मग आता जे घडलं ते काय होतं? काकुमा, हा फोटो बघा। तेजस कितलं जोरदार लागायचं ना? खरंच काकुमा, तुम्हाला माहितीये आम्ही किती वर्षांना फिरायला गेलो। पप्पा गेले म्हणून ते थोडा सॅड होता, पण माझ्याशी खूप बोलत होता। लग्न आधी होता ना, एवढंच तेजस ते गयो बोलो। हा फोटो बघा। हा ग, मी ना हा फोटो आमच्या बेडरूम मध्ये लावणार आहे।
खूप स्पेशल मोमेंट होता तो. खरंच खूप छान फोटो आहे. ह्या सगळ्यांना नेत्रामुळे झालंय. नेत्रा किती सॉलिड आहे ना भगवान. काकुमा काय झालंय? काही नाही, केदारची आठवण आली. आम्ही सुद्धा खूप गप्पा मारायचो. तो माझे सगळे हट्ट पूर्ण करायचा, मला समजून घ्यायचा. आणि त्याला फिरायला खूप आवडायचं. खूप. काकुमा कुठे असेल ग माझा केदार? फाल्गुनी, तुझा तेजस जसा तुझ्याकडे परत आला तसं माझ्या आयुष्यात माझा केदार परत येईल का ग? काकुमा टेन्शन नको, काका येणार परत. आता या घरात सगळं मस्त चाललंय ना, काका पण आपल्याला सापडणार. टेन्शन नको घेऊ. नेत्राच आहे ना, नेत्रा सगळं ठीक करेल. नेत्रामुळे नको नको ती स्वप्न बघायला लागलीत सगळे. नेत्राचा विषय लवकरात लवकर संपवायला हवा, नाहीतर एक दिवस सगळेच डोक्यावर बसतील. पण त्यासाठी लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करायला हवी. बंटी सुद्धा शांत नाही बसायचा पैसे घेतल्याशिवाय. आता एकच पर्याय आहे, तेजस. तेजस कडून पैसे मिळतील, पण मागितल्यावर नाही देणार तो पैसे. कंपनीच्या अकाउंटमधून त्याची सही करून पैसे काढावे लागतील. फाल्गुनी इथे तोपर्यंत चेक माझ्या ताब्यात घेते. काय झालं? काही त्रास होतोय का तुला? बरं वाटत नाहीये का? नाही, काही नाही. जरा आरशात बघ. बघ चेहरा बघ स्वतःचा. चेहऱ्यावर क्लिअर कळतंय तुझ्या तुला काहीतरी त्रास होतोय आता. हे जे दुसऱ्यांच्या मागे मागे फिरतेस ना ते बंद कर आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे जा. पण साहेब खरंच मी ठीक आहे. नो, यू आर नॉट नेत्रा. स्वतःला सुपर वुमन समजून दुसऱ्यांच्या मागे मागे फिरतेस ना ते बंद कर तू. यू आर जस्ट अ कॉमन गर्ल. जशा इतर मुली असतात ना तशीच आहेस तू. सोगस नको त्या गैरसमजात नको राहूस तू. त्रास होतो तुलाही आणि समोरच्याला. इनफॅक्ट समोरच्याला जास्त त्रास होतो. आता काय दिवसभर इथे गाडीतच बसून राहणार आहेस का? तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? म्हणजे जाणार असाल तर मी इथेच थांबते ऑफिस खाली, नाहीतर मग घरी जाते. नेत्रा तू प्लीज घरी जा आणि आराम कर. पण तुम्ही बाहेर नाही ना जाणार? म्हणजे ऑफिसमध्येच आहात ना दिवसभर? हो. आणि घरी पण शेखर साहेबांबरोबरच या, एकटे नका येऊ. येते मी.
काय फोटो नाही. अरे तेजस लवकर आलायस. हा थोडी पॅकिंग करायची होती म्हणून. पेकिंग कुठे फिरायला चाललात का परत? कुठे 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 कुठे? नाशिकला. हो नाशिक. मला फाल्गुनी मी एकटाच जातोय ऑफिसच्या कामासाठी. आपण नेक्स्ट टाइम जाऊ फाल्गुनी, तू बोर होशील तिथे. काकू प्लीज आम्ही जाऊ का, म्हणजे बॅग भरायला मदत होईल. हो प्लीज. प्लीज. जा लवकर जा लवकर. मी पण येते ना तेजस. प्लीज प्लीज प्लीज. फाल्गुनी मी तुला डिस्टर्ब नाही करणार. तू कर ना काम, मी फिरते ना. काय झालंय? ड्रॉअर का उघडं ठेवलंस? मला नाही माहित. तिला सांगितलं फाल्गुनी, माझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात ना त्या. राहिलं असेल ना माझ्याकडून. सॉरी तेजस प्लीज. सॉरी ना तेजस. प्लीज. ठीक आहे, आता सॉरी सॉरी करू नकोस. जा पटकन बॅग्स भरायला घे. सासूमा तुम्ही इकडे? मी विचारायला आले होते तेजस लवकर कसा आला ऑफिसमधून. हो ओके. तो काय म्हणत होता? बॅगा कसल्या? तेजस नाशिकला जायचं ना, એટલે. कशासाठी? आपलं ऑफिसचं काम आहे. तेजस इथे नाहीये ते बरंच आहे का अर्थी. तो नसताना पैसे काढणं सोपं जाईल मला. सासूमा दरवाजाकडून काय उभाच आहे? या ना आत या. नाही नाही नको. मी तेजसला खाली बघितलं म्हणून विचारायला आले, बाकी काही नाही. तेजस काळजी घे आणि सावकाश चालव गाडी. आले. फाल्गुनी दरवाजा बंद कर आणि पटापट बॅग्स भर. हो. $10 लाख आहेत, मोजून घ्यावं तर. काय ताई का मस्करी करतेस का माझी? मी किती पैसे सांगितले होते मी तुला? 1 करोड. मग ही चिल्लर काय घेऊन आलीस तू?
हे बघ ताई, तू तू तुला जर का असं वाटत असेल ना की तू नेहमीसारखं मला गुंडाळशील, तर यावेळी तसं होणार नाही, सांगून ठेवतो. हा, मी गुंडाळत नाहीये तुला. अरे 1 करोड काय लहान रक्कम आहे का? एवढे पैसे एकदम कुठून आणू मी? हे बघ, तो ना तो तुझा प्रश्न आहे, माझा नाही. बंटी समजून घे जरा. मी देईन हळूहळू करू. नाही 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 नाही, ते रोकडा 1 करोड दे, नंतर मग आपण पुढचं पुढे बोलू. बस संपला. असं काय करतोयस तू बंटी? बंटी हे घे. हे काय आहे? अंगठ्या आहेत, चेन आहे, बांगड्या आहेत, गळ्यातलं आहे. असं काय बघतोयस? खऱ्या आहेत त्या. खरं आहे सगळं हे. विश्वास ठेव माझ्यावर. स्वतःच्या सख्ख्या भावाला जी मारायचा विचार करू शकते ना, तिच्यावर विश्वास ठेवायचाच कसा? बंटी मी काही केलं नाहीये आणि तू हे ज्वेलरकडे घेऊन जा आणि बघ हवं तर. मी सांगते ना हे खरं आहे. हे घे. हे सगळे मिळून 25 लाख तरी होतील आत्ता पुरते. आणि हातातल्या अंगठ्या बांगड्या ते सगळं पण दे ना मग. आणि घरी काय सांगू? असं काय करतोयस बंटी? आता चल ते नेत्रासारखं त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या बाईची आणि माझी भेट घडवून आण आता. नाही नाही, उरलेले पैसे कधी देणार असं सांगत. भेट घडवून आणलीस की तुला पैसे देणार मी. थोडे थोडे करून का होईना पण सगळे पैसे देणार. कळलं तुला? हे बघ ताई, यावेळी ना तुझ्या हात दगडाखालीत, लक्षात ठेव. मला कळतंय बंटी, मला सगळं कळतंय. तू जरा समजून घे. मी पैसे देते. आता चल निघूया आपण. चल लवकर. कुठे? त्या त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या बाईकडे भेट करून दे तिची आणि माझी. काय नाव आहे तिचं? बंटी नाव काय आहे तिचं? इंद्राणी. इंद्राणी. चल चल लवकर. आपल्याला कुठे जायची गरज नाही. म्हणजे ताई, तू तुझ्या भावाला अजून नीट ओळखलेलं नाहीयेस. मी एक फोन केला ना की भली भली माणसं इथे माझ्या दारातून उभी राहतात. कळलं? तेजस यायला निघालाय नाशिकला. हो नाही, अद्वैत जरा बिझी असल्यामुळे तेजस येतोय. नशिबानं तेजस हो म्हणाला ना, तर मला जायला लागलं असतं. नाही, बाकीचं सगळं प्लॅनिंग प्रमाणे करूया आपण. तुम्ही कामाला लागा. हो हो, पुढची मीटिंग आपण लवकरच प्लॅन करूया. नाही नाही, तुम्ही ह्याविषयी तेजसशीच बोलून घ्या. हो, तो लक्ष देईल. नाही, तुम्ही अद्वैतशी नका बोलू. कामाला लागा. नाईस. आता अद्वैत कसा युजलेस आहे हे सांगताय का सगळ्यांना? आणि कालपर्यंत कामचुकार वाटणारा तेजस अचानक चांगला वाटायला लागला तुम्हाला? अद्वैत असं काय करतोयस तू? आता थोराताचा फोन आला होता नाशिकच्या साईटवर. त्यांना मी फक्त नाही नाही बाबा, मला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. अद्वैत, आणि फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही तेजसला नाशिकच्या साईटवर पाठवलं याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट तो आता काम करायला लागलाय फायनली, याचा आनंदच आहे मला. पण मी नाशिकला गेलो नाही म्हणून मला मूर्ख ठरवण्याची काहीच गरज नाही. तुला काही झालंय काय? तू का वागतोस रुपाली सारखा? काय काय म्हणालात तुम्ही? आईचा काय संबंध आहे याच्याशी? तिला का आणताय मध्ये? कारण तू तिच्यासारखा वागतोयस. तिच्यासारखा म्हणजे? सांगा ना, तिच्यासारखा म्हणजे काय? प्लीज एक्सप्लेन मी. अद्वैत, मी खूप थकलोय तुला एक्सप्लेन करून. आता अजून किती स्पष्ट सांगू की? जाऊ दे. नाही नाही, जाऊ दे काय? बोला ना, थांबलात का तुम्ही? आईचं काय? अद्वैत, आत्ता नको. का आत्ता नको? कारण आपण ऑफिसमध्ये आहोत आणि घरचे इश्यू ऑफिसमध्ये नकोत. बाबा, मी एक साधा प्रश्न विचारला तुम्हाला. आपण बोलत असताना तुम्ही आईचा विषय का मध्ये आणलात? तर तुम्ही म्हणता आत्ता नको. तुम्ही काय ते आईला आणि मला वाळीत टाकायचं ठरवलंय का? इतकं टोक गाठायची गरज नाहीये. आता ह्या क्षणी मी तुला कसं समजवू तेच कळत नाहीये मला. आत्ता मला वाद नकोत.